जय बजरंगबली की। कोणी नाहीये। आशू प्लीज। नाही म्हणजे नाही। ठीक आहे, नाही जात, बसून राहते घरात। आपली टेप आहे। हा मग बस घरात। अरे इतकी वर्ष जाते मी। मग 1 वर्ष गेली नाहीस तर काय बिघडतं ग? आशू प्लीज। नाही जायचं आहे। आशू मला जायचं होतं रे वस्तीत, दहीहंडी फोडायची होती। अरे पण मी आईच्या शब्दाबाहेर जाऊन तुला परमिशन नाही देऊ शकत अगं। छान केली दिशाभूल। अगं आई ते आम्ही काही स्पष्टीकरण द्यायची गरज वाटते तुला? आशू प्लीज। नाही जायचं आहे, अजिबात नाही। ठीक आहे, नाही जात, बसून राहते घरात। तेच सांगतोय। आशू ऐकलत ना सगळ्यांनी? या घराची तुमच्या सगळ्यांची लाडकी सून, जिचे तुम्ही नेहमी गोडवे गात असता, तिला जायला नाही सांगितलं असतानाही वस्तीत दहीहंडी फोडायला गेली। शिवा, अगं तू कपडे बदलून का आलीस? तुझा पारंपरिक पोशाख तो का बदललास? ते मुलांसारखे कपडे घालून गावभर हिंडायला तुला लाज वाटत नाही? मग घरात कसली आली लाज? सीताई, घरात पाऊलही टाकायचं नाही। सीता, अगं घरातली पूजा आटोपूनच तर गेली होती ना ती? अगं हो सीताई, ती घरचं सगळं आवरूनच गेली। मला तुमच्यापैकी कोणाचंही तिच्यासाठीचं स्पष्टीकरण ऐकायचं नाहीये। ती काय आवरून गेली, काय करून गेली याने काही फरक पडत नाही। तिला जायला नकार दिला असतानाही कोणालाही न सांगता ती दहीहंडी खेळायला गेली। देसाईंची सून इकडे वस्तीत उड्या मारत नाचत दहीहंडी फोडत होती। कसं दिसलं असेल लोकांना? देसाई घराचं नाव बदनाम केलंयस तू। नाही, 1 मिनिट, मी तुम्हा सगळ्यांना दाखवते। हे घ्या आई, दाखव भाऊंना। भाऊ बघताय ना, बघताय ना तिचे पराक्रम, तिची डेअरिंग। तिला देसाईंच्या घरची पर्वा असती तर ही असं वागली असती का? सीता, ऐक ना, नाव, इब्रत सगळं बरोबर आहे, पण सणही तितकाच महत्वाचा आहे ना। शिवानं लहानपणापासून त्या वस्तीमध्ये सगळे सण साजरे केले, मग आपण तिच्यावर आता का बंधनं घालायची ना? ती आधी काय करत होती आणि आता काय करते ह्यात फरक नाही? तिला तुम्ही या घराच्या सुनेचा मान दिलायत ना, मग या घराच्या मर्यादा तिला कळायलाच हव्यात। आणि नसतील कळत तर कोणी आग्रह नाही केलाय तिला इथे थांबण्याचा। सीता, अगं काय बोलतेस तू? काय चुकीचं बोलतेय मी? ती तिला हवं तेच करते नेहमी, पण आता ती माझ्या आशूलाही बिघडवायला लागली। आज आशू माझ्याशी खोटं वागला। आशू, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती रे। अगं सीताई मला माफ करा, माझी चूक झाली। चूक केली असतीस तर माफ केलं असतं आईने तुला, पण तू अपमान केलायस आईचा, भाऊंचा आणि या घराचा। नाही, मी परत असं नाही करणार, खरंच सॉरी सीताई। परत असं वागण्याची संधी मी तुला देणारच नाहीये। तू कधीही सुधारणार नाहीयेस शिवा। हे असं बांगड्या घालून, साड्या नेसून आणि मंगळसूत्र घालून तुझ्या आतली जी शिवा आहे ना, ही नाही बदलणार। आई प्लीज, हे बघ, मी असं म्हणत नाही की आम्ही जे काही वागलो ते बरोबर होतं, पण तिला तिकडनं खूप फोन येत होते, खूप लोक तिला आग्रह करत होती, म्हणून मीच तिला म्हटलं की आपण जाऊया। तिला जायचं नव्हतं, मी तिला आग्रह केला, कारण तिच्या चेहऱ्यावर होणारा त्रास मला बघवत नव्हता। बघितलं साई, नाही म्हणजे किती नाटकं केली असतील हिने। नाही, खरं तर तू जेव्हा नाही म्हणालीस ना हिला वस्तीत जाण्यासाठी, तेव्हापासूनच हिची नाटकं सुरू झाली। ताई काय नाटकं करते? तुला कळत नाहीये का? तिला खरंच वाईट वाटत होतं। गप्प बस।
कीर्ती कीर्ती, अगं एवढी वर्ष तिचे आयुष्य जगत आली आहे, ती असं कसं काय बदलू शकते? ती तिला हे करू नकोस ते करू नकोस असं आपण नाही लादू शकत तिच्यावर. नाही बरोबर आहे काका तुझं, पण इतकंच जर वाईट वाटत होतं तर वस्तीतल्याच मुलासोबत लग्न करायचं तू आणि वस्तीतच राहायचं. जो काय तमाशा धिंगाणा घालायचा ना तो तिकडेच घालायचा. कीर्ती बास, एक शब्द बोलू नकोस आता. आणि एवढी काही मोठी घटना घडलेली नाहीये. चला. कसं काहीच झालं नाही म्हणजे काही चुकलं नाहीये का? आशूचं चुकलंय, हिचं सुद्धा चुकलंय. आणि आशू आईला उलट बोलतोयस तू? माफी मागितली नाहीयेस अजून. एक मिनिट, मी उलट बोलत नाहीये कोणालाही. तू उगाच काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस हा. आई, हे बघ, मी तुला उलट नाही बोलत आहे. माझ्या म्हणण्याचे चुकीचे अर्थ ती काढतीये. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की तिला त्रास होत होता, मला तो बघवला नाही, मी तिला घेऊन गेलो. दॅट्स इट. आशू, फारच कळवळ आहे रे तुला तिचा. ती काही म्हणेल, पण मी तिला नको जाऊस सांगितलं होतं. हे कळलंय ना तुला? का तुझ्या लेखी माझ्या मताची काही किंमतच नाहीये आता? अगं काय बोलतेस तू? हे बघा सीताई, ह्यात आशूची खरंच काही चूक नाही. चूक माझी आहे. तुम्ही आशूवर नका चिडू. जो काही राग काढायचा ना तो माझ्यावर काढा, खरंच सांगते, पण त्याच्यावर नका चिडू. तुला काय वाटतं याने मला काहीही फरक पडत नाही. माझ्या मुलाशी कसं वागायचं ना हे मी ठरवेन. पण तू आमच्यात अंतर पडतेस हेच खरं आहे. सीता, सीता ऐक ना, शब्दानं शब्द वाढत जातो. आपण ह्या विषयावर नंतर बोलूया, ठीक आहे? जरा या. म्हणजे मी शांतच बसायचंय का? काही बोलायचंच नाही का अजिबात? का या घरात आता माझ्या बोलण्याला काही किंमतच राहिली नाहीये? मी हिला काहीही म्हटलं की तुम्ही सगळेजण तिच्या बाजूने उभे राहता. माझा नवरा, माझा दीर, माझी बहीण आणि ती संपदा सुद्धा. हे बघा सीताई, माझं खरंच चुकलं. जायला नको होतं. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. शिक्षा तर मिळणारच. सीता, नाही भाऊ, चालेल, मला सगळं मान्य आहे. शिवा, तू या घरातल्या सगळ्या गाड्या आणि घराचं अंगण धुवून काढायचं. एकही डाग राहता कामा नये गाड्यांवर. आणि जर तसं झालं तर सगळं परत करायचं. ताई अगं काय बोलतेस तू? या घरात मला, माझ्या मताला जराही किंमत असेल तर कोणीही बोलणार नाही. मला माहिती आहे मी काय करते. हे असे मुलांसारखे कपडे घालून वस्तीत नाचणारी सून मला मान्य नाही. आधी शिक्षा भोगायची आणि मगच आत यायचं. सीता, चला लागा कामाला. अरे यार, उगाच गेलो का आपण? हो, खरं तर नको होतं जायला. पण ताईला काय गरज होती आपल्या मागे मागे यायची आणि फोटो काढायची? ती समजा नसतं कळलं आईला, काय फरक पडणार होता? हे बघ, आता ना या जर तरच्या गोष्टींना काही अर्थ नाही. अगं पण आपण चुकलोय हेच खरं. मला नाही वाटत तसं. आणि तू काय म्हणून अख्खं अंगण धुणार आहेस का सगळं? अरे मग काय झालं? अरे एवढं कशाला मनाला लावून घेतो? आपलं घर आहे आणि आपलं घर जाण्याला कसली लाज आली? मला काही प्रॉब्लेम नाही, मला सवय आहे. तुम्हाला बरं वाटावं म्हणून बोलतेस ना? नाही रे बाबा, खरं तर सीताई तुझ्यावर चिडल्या ना, ह्याचं मला जास्त वाईट वाटतंय. ती आई आहे माझी, तिचं प्रेम आहे माझ्यावर, तिचा राग जाईल लगेच, त्याची काळजी नको करूस. हो ना? हो. मग ठीक आहे की, चला मी लागते कामाला. बोल 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 बजरंग बली की जय.
नको मला त्रास देऊ चंदन. माझ्यात उठण्याची पण ताकद नाही. मी खूप दमले. दिव्या ऐक ना, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. गिफ्ट? मला नकोय तुझं गिफ्ट. तुला मला गिफ्ट द्यायचंय ना, तू मला परत घेऊन जा प्लीज. डोंट वरी दिव्या, ते करू ना आपण. हे बघ, आपण लवकरच आपल्या बाबांना कन्व्हिन्स करणार आहोत. पण मला एक सांग, तू अशी का झोपली असास दिवसभर? नाही म्हणजे आंघोळ वगैरे केलीस की नाही? दिवसातून 2 वेळा आंघोळ करते मी चंदन, तरी माझे हे हाल आहेत. हे जे चकचकीत घर दिसतंय ना तुला, हे तुझ्या आजोबांनी करून घेतलंय माझ्याकडून. काय, म्हणूनच माझी ही हालत झालीये. मी तुझ्या पाया पडते, तू प्लीज मला वाचव तुझ्या आजोबांपासून. त्यांचं हे साधं राहणी म्हणणं मला परवडणारं नाहीये. आणि उच्च विचारसरणी जाऊ देते, नको आता. पण मी काय म्हणतो, तू काळजी नको करूस ना. हे बघ, आपण लवकरच आपल्या आजोबांना कन्व्हिन्स करणार आहोत आणि ते थेट आपल्याला घरात नेतील. डायरेक्ट घरात एंट्री. सो काळजी नको करू. तू आता थकली आहेस ना, थोडा वेळ झोप. आणि हे घे, ठेव तूच. दामूचं ना जरा अति होत आहे. त्याला सांगायला लागेल की बाबा जरा स्वतःवर आवर घाल. एवढी सुद्धा वाईट अवस्था करू नये कोणाची. शिवा शिवा थांब थांब. अहो, भाऊ. दुसरा झाडू दे मला, मी पटकन अहो असं काय करता? ओलंय सगळीकडे. मी करते ना, नको करू. काय एकदा मदत करायला ओलं काय आणि सुक काय काय हो, करते? एक गप्प बस. आई एक नका भाऊ, तुम्ही हात नका लावू. ऐका माझं, हे माझी शिक्षा आहे ना, तर मी करणार. हे चिटिंग होईल ना. ओके 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 भाऊ भाऊ माझा ऐका. काय मी करू ना? कर आलोच आम्ही. चल. अरे वा वा, क्या बात आहे शिवा. चमकते गाडी. बर थांब, मी एक आयडिया करतो. काय? जरा मूड सेट करतो. बापरे, म्हणजे आता बघशील तू. जवानी हवा की रवानी हमें यूं. चला टी ब्रेक. ये शिवा, ये पटकन ये. ये ना. मी बंद करतो. अगं पण पाणी वाया. ऐका माझं. बंद करायला गेलाय तो. बस बस तुझ्यासाठी आम्ही असा गरमागरम चहा करून आणलाय. आज मी तुला सर्व करणार. हा. कर कर कर. जमेल ना संपदा? भाऊ, हे सगळं कशाला केलं एवढं? असं काय करतेस? सीताने सांगितलं ना तुझ्या कामात ढवळाढवळ करायची नाही, तुला काही मदत करायची नाही. आम्ही काही तुला मदत केली नाही, पण एवढं तर करू शकतो की नाही आम्ही? हा, घे 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 घे. तुम्ही घ्या. हा, वा. शिवा, दमली असशील ना? भाऊ अहो नाही हो, मला सवय आहे या सगळ्याची. आणि तुम्हाला सांगू का, मला गाड्या धुवायला एवढं आवडतं ना की खूप भारी वाटतं, खरं सांगते. आणि तुला असं बिनधास्त बघून आम्हाला पण जाम भारी वाटतं. छान चालू आहे साफसफाई. अरे वा, कीर्ती आली. वा कीर्ती, चल बरं झालं, तू आता शिवाला मदत कर. चल. नाही भाऊ, राहू दे. असंच चालू राहिलं तर ही आहे ना, लावेल तुम्हाला कामाला.
म्हणजे आम्ही तिला स्वतःहून ऑफर केलं होतं हा, ती नाही म्हणाली. मग आणि टी ब्रेक तर सगळे डिझर्व करतातच. शिवा, सगळं नीट व्हायला पाहिजे हं? नाही तरच घरात पाऊल ठेवता येईल. लक्षात आहे ना? हो, मी घरात आल्याशिवाय राहणारच नाही. मी आत्ता लागते कामाला खरंच. हे ठेव, मी आले भाऊ. चल अगं चहा तर आले आले, नाही घेते ना. कीर्ती चहा घे. ताई काय झालं? मला एक गोष्ट सांग, तू शिवाचा काय एवढा रागराग करतेस? आधी स्वतः रागराग करून मोकळा झालास आणि आता मला विचारतोयस मी राग का करते? अशी काय काळी जादू केली अरे तिने तुझ्यावर 2 दिवसात? डायरेक्ट तिची बाजू घ्यायला लागलास. तिच्यासाठी तू आईला दुखावतोयस? एक मिनिट. आईला दिलेलं वचन तू विसरला असशील. आईलाच काय, मला दिलेलं वचन सुद्धा विसरलायस तू. रक्षाबंधनला आठवतंय ना, वचन दिलं होतंस तू मला. असं काही नाहीये. असंच आहे. अरे किती लाड चाललेत तिचे. ती तुला फसवून तुझ्याशी लग्न करून या घरात आलीये. विसरलेला दिसतोयस तू. परत ताई, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे प्लीज. तू तिचा रागराग का करते? कारण ती तुझी आणि पर्यायाने या घराची वाट लावतीये. मी माझ्या आईला कधीच इतक्या दुःखात बघितलं नव्हतं. पण ही मुलगी घरात आल्यापासून माझ्या आईला त्रास होतोय आणि मला ते बघवत नाहीये. कळलं? आईचा शब्द या घरात कोणी पाळला नाही असं कधीच झालं नव्हतं. पण तुझी सोकॉल्ड बायको तिच्या शब्दाला मान सुद्धा देत नाही. मिळालं तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर? आता तूच ठरव. मला दिलेलं वचन पाळून हे सगळं व्यवस्थित करायचंय का आपल्या आईला असंच दुखवत राहायचंय? मी असं ठरव. काय काय संबंध ताई? कीर्ती, सुहास कुठे आहे? सुहास बाहेरून जेवून आलाय तर त्याचं पोट भरलंय. याला काय अर्थ आहे? आपण सगळे एकत्र. पोट भरलंय त्याचं. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. शिवा, आज तू दिवसभर काम करून दमली अशी. तू बस, मी वाढते. नाही ठीक आहे, झालंच आहे आता. चला चला, वाढते मी पण. आई थांबा ना. ताई जरा इकडे बस. तू तुझ्या जागेवर बस. मी नाही एक उठणार. बस ग. अगं, काहीतरी असेल ना. तू बस. अरे, 2 मिनिटं. एक दोन मिनिटं ये इकडे. ये, हे बघ बस. ये बस. आणि मुलासारखं नका करू. चिडचिड काय करतेस नेहमी? एवढी चिडचिड केल्याने वय वाढतं लगेच. गप्पा बस. मी काय म्हणतो, मी आज तुझ्या ताटातून जेवतो. कशाला? काय प्लीज. आशू, अगदी 5वी 6वीत असेपर्यंत तू सीताईच्या ताटातच जेवायचा. आठवतंय ना? हो. म्हणूनच म्हणतोय ना आई, मी तुझ्या ताटातून जेवणार. प्लीज. काही आठवत नाहीये. बायकोची बाजू घेतलीये, आई दुखावलीये ना, म्हणून सगळी नाटकं चालू आहेत. बाकी काही नाही. चल पापडापासून सुरुवात करायची. हे घे. खा ग. स्पेशल मोमेंट. आई आता तरी सॉरी, माफ कर ना. आता ठीक आहेस ना तू? उपयोग काय आहे पण?
संगत वाईट आहे ना. कीर्ती, जेवताना जरा चांगलं बोलावं, म्हणजे अन्न पचतं आणि आशू म्हणाला तसं वय वाढत नाही.